वेलकम बॅक टू माय चॅनल। खूप दिवसांनी मी ब्लॉग करते पुन्हा एकदा, त्याच्यामुळे मला छान वाटतंय। आम्ही आत्ता निघालेलो आहोत राणीच्या बागेमध्ये, जे तुम्हाला टायटलवरून ऑफकोर्स समजलंच असेल। सो चला आपण आता जाऊया आणि किती ट्रॅफिक लागतंय काय लागतंय ते सगळं मी तुम्हाला दाखवतेच। शिवाय तिकडे नवीन नवीन काही प्राणी आहेत किंवा पक्षी आहेत तर तेही मी तुम्हाला दाखवेन। तर चला आपण जाऊया आणि तुमच्यापैकी कोणी जर तिकडे गेला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटतोय तेही कमेंट करून नक्की सांगा। ज्यांनी अजूनही सबस्क्राईब केलेलं नाही आहे माझ्या चॅनलला तर त्यांनी पण करा, म्हणजे तुम्हाला असेच छान छान व्हिडिओज बघायला मिळतील। एक 5-10 मिनिटात निघतोच आहोत आणि माझ्या मागे बघू शकता तुम्ही, इथेच आमच्या बिल्डिंगमध्ये माकडं आलेली आहेत आणि त्यांची इथे मस्ती चालली आहे काहीतरी। त्यांना पापड मिळाला आहे खायला तर ते दोघं मिळून ना पापड खातात, गेले आता खातात। खरं सांग यम्मी आहे का? सांग ना आजी, मला खूप आवडला असं तरी बोल। मस्त पेढे खाते। काय नाही, शेअरिंग इज केअरिंग काही नाही शिकवले। आत्ता आम्ही पोचलेलो आहोत गोरेगावला, म्हणजे ओबेरॉय मॉलच्या थोडंसं आधी आहोत। पण इथे छोटासा ॲक्सिडेंट झाला आहे त्याच्यामुळे 5-10 मिनटं आम्ही इथेच आहोत। आता खूप गर्दी झाली आहे जास्त। आता बघूया किती वेळ जातो इकडे। बँड्राला आलेलो आहोत आता, तर इथे थोडासा पाऊस चालू झालेला आहे। आता बघूया, आपण आता जाणार आहोत सी लिंकवरून। सो पुढे आता सी लिंक आहे आणि पाऊस तर आलेला आहे जोरामध्ये। आता इथे कसलं तरी काम पण चालू आहे, एक्झॅक्टली आय डोंट नो कसलं काम चालू आहे, बट ह्या सगळ्या क्रेन्स इथे लावलेल्या आहेत भरपूर आणि आय थिंक काहीतरी करतायत ते लोक नवीन। फायनली राणीच्या बागेत आता आपण आलेलो आहोत। जाऊया आतमध्ये, बघूया किती गर्दी आहे आणि पार्किंग वगैरेची काय सोय आहे आम्हाला पण माहिती नाही आहे। सो लेट्स सी। पार्किंगचे इथे 80 रुपीज आहेत आणि फक्त कॅश ते घेतात, जीपे अलाउड नाही आहे। हे बघा, इथे मी जसं म्हटलं तसं पार्किंगची सोय आहे छान, बऱ्यापैकी मोठी जागा आहे, त्याच्यामुळे जे लोक कार घेऊन येणार आहेत तर ते आरामात घेऊन येऊ शकतात। एंट्री केल्यावर लगेचच तिकीट काउंटरच्या बाजूला म्हणजे राईट साईडला एक असा मोठा डायनासोर त्यांनी केलेला आहे आणि छान आहे तो। सगळेजण तिथे फोटो काढत होते। मोठा असा मस्त डायनासोर आहे। इथे तुम्ही चार्जेस बघू शकता, मोठ्या लोकांसाठी 50 रुपये आहेत, 12 वर्षाखालील मुलांसाठी 25 रुपये आहेत आणि सिनियर सिटीजन असतील तर ते फ्री आहे त्यांना। जर तुम्हाला स्पेशली प्रोफेशनल कॅमेऱ्याने फोटो काढायचे असतील किंवा व्हिडिओ काढायचे असतील तर त्याच्यासाठी सेपरेट चार्जेस आहेत। इथे तुम्ही बघू शकता, फोटो काढायला 100 रुपीज आहेत आणि व्हिडिओ जर काढायचा असेल तर 300 रुपीज आहेत। हॅलो, सो आम्ही आता फायनली राणीच्या बागेमध्ये आणि साधारण आम्हाला 1.5 तास लागला बोरिवलीहून इथे पोचायला। थोडंसं ट्रॅफिक लागलं
पण ठीक आहे. 11:30ला आम्ही निघालो होतो आणि आत्ता 1 वाजलेला आहे. इथे पार्किंगची सुद्धा सोय आहे, तर जे लोक गाडी घेऊन येतील तर तुम्ही इथे पार्क करू शकता. बाकी मी तुम्हाला दाखवलंच पार्किंग एरिया कसा आहे. तर चला आपण आता पुढे जाऊया आणि बघूया काय काय आहे. चल चल पुढे जायचं आपल्याला. येस, जसं तुम्ही बघताय लवकरच इथे सिमो पण येणार आहे असं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. तर त्यांनी इथे छोटीशी चाइल्ड केअर स्पेस बनवलेली आहे. छोटीशी जागा आहे. जसं तुम्ही पुढे याल तर इथे पहिलंच अस्वल आहे. बघूया पण आता अस्वल दिसतंय का. भरपूर अशी छान मोठी जागा आहे त्याच्यासाठी. इवन पाणी पण आहे बाजूला, पण अस्वल तर कुठे दिसत नाही आहे. आता गेलो होतो अस्वल बघायला, पण अस्वल एकदम मागे गेलाय त्याच्यामुळे ते आम्हाला दिसलं नाही आहे. तर आता आम्ही जातो वाघ बघायला. तर चला आपण जाऊया, दाखवते मी तुम्हाला. फायनली ज्याच्यासाठी आम्ही आलो तर तो वाघ दिसलेला आहे, पण तो झोपला आहे आणि जरा पण हलत नाही आहे तो. तर आता 1 आहे की 2 आहेत वाघ ते पण काही माहिती नाही आहे. बघूया आपण पुढे. आता मी काय इथे खूप एक्साइटमेंटमध्ये बघते आहे वाघाला. पाणी पण असं छान केलेलं आहे त्यांच्यासाठी. हा वाघ काही उठतच नाही आहे, पण तिकडून आळस देतोय. खरं तर खूप ऊन पण आहे त्याच्यामुळे तो असं शेड खाली बसलेला असावा मे बी, छान असं थंड ठिकाणी. बापरे, सगळेजण ॲक्च्युली खूप आरडाओरडा करत आहेत. आणि हा दुसरा वाघ आहे. सो इथे 2 वाघ आहेत टोटल. आणि हा इथे फेऱ्या मारतोय, एकदम जवळून दिसतोय. एवढा मस्त वाटला ना आम्हाला तो वाघ. Oh, risato po. बस लालो अरे तुम्ही व्हिडिओ काढतात ना, इट्स ऑल वर्थ इट. द रेअर टायगर मोमेंट. मी का तो टायगर बघितला, कसा वाटला? आणि काय करत होता टायगर? तो ना हा पहिले त्याने फेरा मारला, मग गाय झुकून गेला. अच्छा, आवडला तुला? ओके. इथे पुढे गेल्यावर आम्हाला एक कॅफे दिसलं आणि थोडीशी भूक लागली आहे, तर आम्ही बघतोय आता इथे काय खायला आहे. इकडे समोसा आहे, बर्गर आहे, पिझ्झा आहे, पॉपकॉर्न आहेत आणि अजून लिक्विडमध्ये पण बऱ्याचशा गोष्टी आहेत. तिथे तुम्ही बघू शकता.
येऊ नको मंदर जसं आवडतो. बघितलं हे समोर जे दिसतंय हे आहे पेंग्विन कक्ष. आम्ही आता जातोय आतमध्ये, बघूया. खूपच क्यूट पेंग्विन आहेत, छोटे छोटे आहेत एकदम, पण एवढे क्यूट आहेत ना. तुम्ही खरंच नक्की या इथे बघायला पेंग्विन सेक्शन झालं की त्याच्या बाजूला ना असं छोटंसं फूड कोर्ट आहे. इकडे भरपूर लोक बसलेले आहेत. साधारण आत्ता 1:30 वाजलेला आहे, त्याच्यामुळे गर्दी आहे भरपूर. मी तुम्हाला दाखवते इकडे कुठली कुठली दुकानं आहेत.
तर माझ्या चेहऱ्यावरून तुम्हाला समजलंच असेल की इथे किती गरमी आहे आणि मिल्काला पण प्रचंड घाम आलेला आहे. पण तिने खूप एन्जॉय केलं इकडे. मोस्टली तर आम्ही इथे पेंग्विन बघण्यासाठी आलो होतो आणि टायगर, कारण तिला आम्हाला पेंग्विन आणि टायगर हे दाखवायचं होतं म्हणून आम्ही आलेलो. सो इथे आतमध्ये ना कॅफेज वगैरे पण आहेत, त्याच्यामुळे खायचं प्यायचं तसं काही इश्यू नाही आहे. पार्किंग पण आहे व्यवस्थित. सो जर तुम्ही येणार असाल तर तुम्ही लवकर इथे पोचायचं ट्राय करा, म्हणजे तुम्ही एन्जॉय करू शकता छान. आम्ही आता एक 5-10 मिनटात परत निघणार आहे. परत जायला आता किती ट्रॅफिक लागेल माहिती नाही, पण 1 तास तर नक्कीच लागेल. सो हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.